भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण संपूर्ण राज्यामध्ये सध्या चर्चेत आहे। यावरून राजकारण देखील तापले। यातच आता आणखीन एक अशोक खरात समोर आलाय। हा देखील एक स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु असून तो वसईचा रहिवासी आहे। आपण भगवान शंकराचा अवतार असल्याचं सांगून त्याने एका महिलेवरती लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालंय। पीडित महिलेनं या प्रकरणी पोलिसांमध्ये धाव घेतल्यानं या भोंदूबाबाचा भंडाफोड झाला। ऋषिकेश वैद्य असं या बलात्कारी स्वयंघोषित आध्यात्मिक गुरुचं नाव। त्याच्या विरोधात वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित महिला ही पुण्याची असल्यानं हे प्रकरण आता हडपसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले। पीडित महिला 35 वर्षांची असून तिने माणिकपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार 2023 मध्ये तिची फेसबुकवरून वसईतील स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आणि आमची वसई या संस्थेचा प्रमुख असणारा ऋषिकेश वैद्य याच्याशी ओळख झाली। त्याने पीडित महिलेच्या देवभोळेपणाचा गैरफायदा घेत अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्यानं जवळीक साधली। दरम्यान डिसेंबर 2023 मध्ये तो तिला भेटायला पुण्यात आला। मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती आहे असं सांगून तिला भुलवलं। त्यानंतर तिला पुण्यातील मांजरे येथील एका लॉजमध्ये नेलं आणि तिला गुंगीचं औषध देऊन अत्याचार केले। यावेळी वैद्य याने तिच्या नकळत तिचे अश्लील फोटोज काढले आणि या फोटोजच्या आधारे तो तिला ब्लॅकमेल करत होता आणि पुन्हा भेटायला बोलवत होता। अशातच मे 2025 मध्ये वसईमधील एका हॉटेलमध्ये तिला भेटायला बोलवून पुन्हा एकदा तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान आता नाशिकमधील अशोक खरात प्रकरण या भोंदूबाबाचं लैंगिक शोषणाचं प्रकरण बाहेर आल्यानंतर वसईमधल्या या पीडित महिलेनं देखील हिंमत दाखवून आपल्या पतीला हा सगळा प्रकार सांगितला आणि त्यांनी बुधवारी सायंकाळी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये ऋषिकेश वैद्य या भोंदूबाबा विरोधात तक्रार दाखल केली आहे। बलात्काराची पहिली घटना पुण्यात घडली असल्यानं हे प्रकरण हडपसर पोलीस ठाण्यामध्ये वर्ग केल्याची माहिती असून माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली आहे। आता या प्रकरणामध्ये या भोंदूबाबा म्हणजेच ऋषिकेश वैद्यनं आणखीन इतर कुठल्या महिलेला आपल्या जाळ्यामध्ये ओढलं आहे का या प्रकरणाचा देखील पोलीस तपास करतायत। परंतु याच दरम्यान या स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य यांना आपल्या फेसबुक अकाउंटवरती एक पोस्ट देखील केली आहे, ज्यात त्याने म्हटलं, माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लवकरच सत्य बाहेर येईल, सत्यमेव जयते अशा आशयाची पोस्ट त्याने आपल्या फेसबुकवरती अपलोड केली आहे। त्यामुळे आता त्या अनुषंगाने सुद्धा पोलीस तपास करतायत। आता या प्रकरणामध्ये आणखीन काय समोर येतंय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच